आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती नियमामध्ये बदल करण्यात आलाय। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत, तर उपाध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री असतील। 2019च्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री आणि काही ठराविक मंत्री असतील असा नियम होता। मात्र अखेर या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यात आलेला आहे। राज्य सरकारनं आधी स्थापन केलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा समावेश होता। यात एकनाथ शिंदेंना स्थान न देण्यात आल्यानं चर्चा सुरू झाल्या। शिंदेंनीही अशी कुठलीही समिती स्थापन झाल्याचं मला माहीत नसल्याचं म्हटलंय। आपत्ती व्यवस्थापनाच्या मला माहित नाही, मला काही माहित नाही कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही। पण मला एवढं माहित आहे, जिथं जिथं आपत्ती येते, जिथं जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो, तिथे एकनाथ शिंदे असतो। यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत ती संख्या 10 पर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये मग आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। पूर्वी एकच मुख्यमंत्री होते, आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब आणि माननीय दादा यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। काय करायचं आपण करायचं, माझे मुख्यमंत्री येते यार, बाकी सगळ्या माझा काय फार म्हणजे ते मला फार मदत करतात, माझा फार सख्य असं काही नाही आहे। पण मुख्यमंत्री हा पदाचा सन्मान राखलाच केला पाहिजे। ते माझे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत। नावं जाहीर होताना मुख्यमंत्र्यानंतर माझी मुख्यमंत्र्याचं नाव यायलाच पाहिजे होतं। ते कसं काय कळलं तुम्ही? आता काय उपकार केल्यासारखं दाखवताय? खरं तर एकनाथ शिंदेने सांगायला पाहिजे, तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा, तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा, ही इष्टापत्ती आहे असं त्यांनी समजावं। आता ह्या अपमानित करून त्यांना कमिटीत घेणं हे मला तरी काय बरोबर वाटत नाही। आपत्ती व्यवस्थापन मध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी जेव्हा जेव्हा असे प्रसंग यापूर्वी आलेले आहेत तर त्यांनी स्वतः झोकून देऊन त्या ठिकाणी कार्य केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे।